ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण महाशिवरात्री स्पेशल अगदी भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत. या महाशिवरात्रीला ही रेसिपी तर प्रत्येकाने केलीच पाहिजे. खूप जास्त अप्रतिम होते, झटपट होते आणि दिसायला म्हणाल ना तर अगदी अप्रतिम दिसते. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच सोबतचं बेल आयकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला तुम्हाला मिळतील. आता इथे पाहू शकता मी 1 वाटी शाबूचा तांदूळ भिजून घेतला होता. ही रेसिपी मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार 1 वाटी शाबूचा तांदूळ पुरेसा आहे. शाबूचा तांदूळ आपण ज्या पद्धतीने नेहमी खिचडी वगैरे करण्यासाठी भिजवतो ना, अगदी त्याच पद्धतीने हा शाबूचा तांदूळ भिजून घ्यायचा आहे. फक्त थोडंसं पाणी एक्स्ट्रा घालायचं आहे, म्हणजे अगदी छान शाबूचा तांदूळ मऊसूत असा भिजला जातो. एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये 2 ते 3 मिरच्या घालून घेतल्या आहेत. इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण ही रेसिपी खायला थोडीशी तिखट असली की छान लागते. पण लहान मुलं खाणार असाल ना तर मग 1 मिरची घातली तरी चालेल. आता जी सगळी मिरची आपण वाटून घेतली होती ना, ती सगळी मिरची यामध्ये घालून घेऊया आणि अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण नेहमी उपवासाला खिचडी वगैरे करतो, शाबूत तांदळाचे वडे करतो, पण अशा पद्धतीने काहीतरी वेगळं केलं ना तर सगळ्यांनाच खायला खूप जास्त आवडणार आहे आणि आपल्यालासुद्धा बनवायला खरंच खूप छान वाटतं. आता बघा मिरची शाबूत तांदळामध्ये मी मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये एक मीडियम आकाराचा बटाटा उकडून घेतला होता आणि किसणीने किसून घेतला आहे. खरं तर तुम्ही हाताने सुद्धा हा बटाटा मॅश करू शकता. जर बटाटा अगदी मऊसूत शिजला असेल ना तर हातानेच मॅश करून घ्या, नाही किसला तरी चालेल. पण जर थोडाफार बटाटा निबार वाटत असेल कुस्करायला तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने किसणीने वगैरे किसू शकता. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे 2 ते 3 चमचे. शेंगदाणे अगदी खरपूस असे भाजून घ्या आणि नंतरच त्याचा कूट करा, म्हणजे त्याची चव अगदी छान लागते पदार्थामध्ये. चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलं आहे आणि अगदी थोडीशी साखर घालून घेतली आहे. साखरेने अगदी छान चव येते, त्यामुळे आवर्जून घाला. साखरेऐवजी गुळाचा सुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता. आता हे सगळं आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने न मिक्स करता अशा पद्धतीने हाताने मिक्स करा, म्हणजे अगदी छान पद्धतीने मिक्स होतं. आणि जर तुम्हाला हाताला वगैरे आग वगैरे होत असेल ना तर तुम्ही हातामध्ये पिशवी वगैरे घालून हे मळू शकता, म्हणजे तुमच्या हाताची अजिबातच आग वगैरे होणार नाही. इथे पाहू शकता अगदी छान पद्धतीने हे मी मळून घेते. अगदी घट्टसरच मळायचं आहे आपल्याला आणि अजिबातच पाणी वगैरे यामध्ये टाकायचं नाही. मी हे मळून घेते. तोपर्यंत जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. आता इथे पाहू शकता आपलं छान असं मळून झालेलं आहे. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती मी आप्पे पात्रसुद्धा ठेवलेलं आहे. आता आप्पे पात्रामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे. इथे खरं तर तेलाऐवजी तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता, म्हणजे ही रेसिपी अजून छान पौष्टिक होईल. कारण की आपण इथे कोणताही तळणीचा पदार्थ करत नाही, त्यासाठी आपल्याला खूप जास्त प्रमाणात तूप लागतं. पण अशा पद्धतीने आप्पे पात्रामध्ये बघा अगदी अर्धा अर्धा चमचा मी तेल घालून घेतला आहे. त्याऐवजी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता. आता गॅस मिडियम करायचा आहे आणि एक एक बॉल्स यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. खरं तर तुम्ही हे तळूसुद्धा शकता, पण आपण हे न तळता करणार आहोत. न तळता अगदी हेल्दीसुद्धा होतात आणि आप्पे पात्रामध्ये केल्यामुळे अगदी छानसुद्धा लागतात. इथे पाहू शकता एक एक बॉल्स मी यामध्ये ठेवून घेते. तुम्ही हे सगळेसुद्धा करू शकता, पण इथे मी अर्धेच बॉल्स करून घेते आणि नंतर बाकीचे करून घेणार आहे. आता वरणंसुद्धा बघा अगदी थेंब थेंबभर तेल घालून घेणार आहे. आपण नेहमीचे वडे वगैरे तळतो त्याला खूप जास्त तेलसुद्धा लागतं आणि कधी-कधी वडे खूप जास्त तेल पितात किंवा तेलामध्ये फुटतातसुद्धा. पण अशा पद्धतीने हे आप्पे पात्रामध्ये वडे केले फुटायचंसुद्धा टेन्शन राहत नाही आणि तेल वगैरेसुद्धा अजिबात पित नाही. आता झाकण ठेवून 1 मिनिटासाठी मी इथे वाफ काढून घेतली आहे, म्हणजे जे बॉल्स आहेत ते छान फुगले जातात. आता याची आपल्याला एक एक साईड पलटी करून घ्यायची आहे. थोडंफार चिटकलं तर अशा पद्धतीने चमच्याने थोडासा जोर लावून तुम्ही अशा पद्धतीने हे पलटी करू शकता. आता जे कडेचे बॉल्स आहेत ते अजून जास्त शिजलेले नाही आहेत, कारण की गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यभागी जास्त लागते. त्यामुळे बघा कडेचे जास्त करून आपल्याला होऊन द्यायचे आहेत. एक 4 ते 5 मिनटं अजून मी हे शिजून दिले आहेत आणि अगदी छान गोल्डन रंग आलेला आहे पाहू शकता. आतमध्येपर्यंतसुद्धा छान वडे आपले शिजलेले आहेत. 3-4 मिनटामध्ये आरामात हे वडे शिजले जातात आणि खायलासुद्धा अगदी कुरकुरीत क्रिस्पी लागतात. आपण जे नेहमीचे तळणीचे वडे करतो
त्यापेक्षा कमीत कमी तेलकटसुद्धा होतात आणि त्यापेक्षा कुरकुरीतसुद्धा होतात. तुम्ही इथे पाहू शकता आता इतके बॉल्स मी करून घेतले आहेत. तोपर्यंत दुसरे जे बॉल्स आहेत ना ते सुद्धा मी इथे करायला ठेवले आहेत. आता आतनं बघा मी तोडून दाखवते. अगदी छान पद्धतीने शिजलेले आहेत आणि आतूनसुद्धा अजिबातच तेलकट वगैरे झालेले नाही आहेत. नक्कीच एकदा या महाशिवरात्रीला ही रेसिपी करून पहा. बनवायला झटपट आहे आणि खायलासुद्धा टेस्टी लागते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका.